नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. एक इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यासोबत शेअर करायची आहे बाळांनो. आणि कॅप राऊंड 1 टू कॅप राऊंड 4 च्या पूर्ण आपल्याला डेट्स बघायच्या आहेत. सीट मॅट्रिक्स केव्हा रिलीज होणार आहे, तुमचं ऑप्शन फॉर्म केव्हा रिलीज होईल, तुमचा कॅप राऊंड 1 चा अलॉटमेंट केव्हा लागेल, त्यानंतर फ्रीज फ्लोट केव्हा करायचंय, पूर्ण टाइमलाईन आज आपल्याला बघायची आहे. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू बाळांनो. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट लेवलच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन निघून जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. तुमची कोणती अपडेट मिस नको व्हायला, माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले गेले पाहिजे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाइम टू टाइम येतात. ठीक आहे, कोणती अपडेट तुमच्याकडून मिस नको व्हायला, व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्या आधी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. सगळ्यात महत्त्वाची अपडेट बाळांनो, तुमच्या डेट एक्सटेंड झालेल्या आहेत रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनचा. ठीक आहे, जे आता रजिस्ट्रेशन जे तुमचं 12 तारखेपर्यंत होतं बाळांनो, ते आता 16 जुलैपर्यंत एक्सटेंड झालेलं आहे. केव्हापर्यंत? 16 जुलैपर्यंत. आणि ऑब्व्हियस होतं बाळांनो, कारण पावसामुळे विद्यार्थी व्हेरीफाय नव्हते करू शकत. ठीक आहे, भरपूर विद्यार्थ्यांचा जेईई मेनचा स्कोअर फेच होत नव्हता, भरपूर विद्यार्थी पावसामुळे एससी सेंटरला पोहोचत नव्हते. ठीक आहे, त्यामुळे तुमचे डेट्स ऑब्व्हियसली एक्सटेंड होणार होत्या, हे सगळ्यांना माहिती होतं. आणि तुमच्या डेट्स फायनली एक्सटेंड झालेल्या आहेत बाळांनो. 16 तारखेपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन चालणार आहे आणि 17 जुलैपर्यंत तुमचं काय चालणार आहे? व्हेरिफिकेशन चालणार आहे. अजून सुद्धा या डेट्स एक्सटेंड होऊ शकतात का बाळांनो? हो, चान्सेस आहेत अजून सुद्धा या डेट्स एक्सटेंड होण्याच्या. जर पावसामुळे अजून सुद्धा विद्यार्थ्यांनी कंप्लेंट केल्या सीईटी सेलकडे, तिकीट रेज केले आणि सीईटी सेलला वाटलं की खूप विद्यार्थ्यांचे तिकीट्स येत आहे आपल्याकडे रजिस्ट्रेशन फेलचे किंवा व्हेरिफिकेशन फेलचे, तर ते अजून सुद्धा डेट्स त्यांच्या एक्सटेंड करू शकतील बाळांनो. ठीक आहे, पण आता सफिशियंट टाइम तुम्हाला दिलेला आहे. या सफिशियंट टाइम मध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन संपवायचं आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साठी त्यांनी तारीख दिलेली आहे बाळांनो 19 जुलै. 19 जुलैला तुम्हाला तुमचा रँक समजेल. रँक किती प्रकारचे असतात रे बाळांनो? 5-6 प्रकारचे रँक असतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही ओबीसी कॅन्डिडेट आहात आणि गर्ल कॅन्डिडेट आहात, ठीक आहे, तुमचे किती रँक येतील माहितीये? सगळ्यात पहिले तर तुमचा जनरलचा एक रँक येईल, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही किती नंबरला आले. ठीक आहे, त्यानंतर तुमचा ओबीसीचा एक रँक येईल बाळांनो, त्यानंतर तुमचा गर्लचा एक रँक येईल. ठीक आहे, त्यानंतर तुमचा युनिव्हर्सिटी एक रँक येईल, त्यानंतर स्टेट रँक एक येईल. अशा भरपूर टाईपचे तुमचे रँक्स त्या दिवशी डिक्लेअर होतील बाळांनो आणि त्यानुसार तुमची ऍडमिशन प्रोसेस होते. ठीक आहे, त्यानंतर त्या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये जर तुम्हाला वाटतंय की सर मी ओपन मध्ये पण मला ओबीसी मध्ये कन्वर्ट व्हायचंय किंवा ओबीसी मध्ये मला ओपन मध्ये कन्वर्ट व्हायचंय, ठीक आहे, जर ओपन मधून ओबीसी मध्ये कन्वर्ट व्हायचंय तर तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही तुमचे ग्रीव्हन्सेस टाकून, कंप्लेंट टाकून ते ग्रीव्हन्सेस तुम्ही सीईटी सेल पर्यंत पोहोचून तुमचे ते चेंजेस करू शकतात. आणि ते चेंजेस झाल्यानंतर रँक प्रत्येक विद्यार्थ्याची चेंज होईल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, पहिल्या याच्यामध्ये ओबीसीची रँक आली होती त्याची, पण दुसऱ्या याच्यामध्ये त्याला जनरल मध्ये कन्वर्ट व्हायचंय तर त्याची जनरलची वेगळी रँक येईल, व बाकीच्यांची पण जनरलची रँक थोडी थोडी बदलेल. ती बदललेली रँक तुम्हाला किती तारखेला बघायला भेटेल बाळांनो? 24 तारखेला किंवा 24 जुलैला. आणि तुम्हाला 20 जुलैपासून तर 22 जुलैपर्यंत काय करायचे? ग्रीव्हन्सेस रेज करायचे. काही कंप्लेंट असतील तर तुम्हाला त्या रेज तुम्ही करू शकतात. आता हे काय झाले बाळांनो, जे ऍक्च्युअल डेट एक्सटेंड झालेले ते मी तुम्हाला सांगितले. आता तुमचे कॅप 1 चे डेट्स काय असणार आहेत बाळांनो? ठीक आहे, आता जसं तुमचं 24 तारखेला फायनल मेरिट लिस्ट येईल, त्यानंतर तुमचं 2 दिवसात तुमचं हे सुरू सीट मॅट्रिक्स येऊन लागतं बाळांनो. तुम्ही एक्सपेक्ट करा की यावेळेस 25 जुलैलाच तुमचं सीट मॅट्रिक्स येऊन लागेल. आणि जसं सीट मॅट्रिक्स आलं दुसऱ्या दिवशी लगेच तुमचं ऑप्शन फॉर्म सुरू होतं बाळांनो, म्हणजे कॉलेज लिस्ट तुम्हाला अपलोड करायची असते. ती तुमची 26 तारखेपासून 3 दिवस देतात बाळांनो. 26, 27, 28 तारखेपर्यंत तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. 1-2 दिवस इकडं तिकडं होऊ शकतं. 28 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म भरायचा असेल, 26 तारखेपासून 28 तारखेपर्यंत. आणि कॅप राऊंड अलॉटमेंट येईल बाळांनो तुमचा 31 जुलैच्या आसपास किंवा 31 जुलैच्या आसपास. ही मोस्ट ऍक्युरेट टाइमलाईन आहे बाळांनो. 31 जुलैला तुम्हाला समजून जाईल की कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे राऊंड 1 ला. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय रे बाळांनो? सीट मॅट्रिक्स म्हणजे या वर्षी कोणत्या ब्रांचमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत. अवेलेबल म्हणजे किती सीट्स दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटने. फॉर एक्झाम्पल, मागच्या वर्षी वालचंदला 80 सीट्स होते. ठीक आहे, त्यानंतर वालचंदचे 100 सीट्स झाले, 20 सीट्स वाढवले होते वालचंदने. ठीक आहे, मग यावेळेस सीट्स वाढताय का नाही वाढत आहे हे आपल्याला केव्हा समजणार आहे? जेव्हा सीट मॅट्रिक्स रिलीज होईल तेव्हा आपल्याला ऍक्च्युअल गोष्टी समजतील. ठीक आहे, आता ऑप्शन फॉर्म म्हणजे काय बाळांनो? ऑप्शन फॉर्म म्हणजे तुमची कॉलेज लिस्ट. जी कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, त्याच्या बेसिसवरती सीईटी सेल तुम्हाला कॉलेज अलॉट करतं. असं आहे का की तुम्ही जी लिस्ट दिली त्याच्यामधलं एक कोणतं ना कोणतं सीईटी सेल कॉलेज अलॉट करूनच देतं? नाही बाळांनो, जर तुमच्या पर्सेंटाईलला मॅच होत असेल तरच ते कॉलेज तुम्हाला अलॉट होतं. आता तुम्हाला ती कॉलेज लिस्ट खूप जास्त बेस्ट बनवायची बाळांनो, कारण त्या कॉलेज लिस्टमुळेच तुम्हाला एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुमचे 60 पर्सेंटाईल आहेत आणि तुम्ही कॉलेज लिस्टमध्ये जर सीयूईपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसओमआय, डिसांगी, ताडोमल, एसपीआयटी असे कॉलेजेस टाकून ठेवले आणि
तुम्ही म्हटले की सर ही तर बेस्ट कॉलेज लिस्ट आहे, सगळ्यात चांगले कॉलेजेस मी टाकलेले आहेत, ठीक आहे, त्याच्यामधलं तुम्हाला कोणतंही कॉलेज लागणार नाही बाळांनो. जर तुमचे 60 पर्सेंटाईल तर तुम्हाला कॉलेजची रेंज कोणती टाकायची, 50 पर्सेंटाईल पासून तर 70 पर्सेंटाईल पर्यंत ही रेंज टाकली तेव्हाच तुम्हाला कॉलेज अलॉट होईल. अदरवाईज काय होणार आहे ऍक्च्युअल सिच्युएशन मी तुम्हाला सांगतोय. 60 पर्सेंटाईलला जर तुम्ही सीओईपी व्हीजीटीआय सारखे कॉलेजेस टाकून दिले, पहिल्या राऊंडला ते लागणार नाही, आणि जे पहिल्या राऊंडला लागणारे होते 50 ते 70 वाले ते दुसऱ्या राऊंडला तुम्हाला लागणार नाही. का? कारण सीट्स फुल होऊन जातील, सीट्स बुक होऊन जातील. मग दुसऱ्या राऊंडला तुम्हाला 50च्या सुद्धा खाली जावं लागेल. 60 पर्सेंटाईल आणून सुद्धा तुम्हाला 40 पर्सेंटाईलचं कॉलेज घ्यावं लागेल बाळांनो. जर अशा चुका केल्या तर तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईल नुसारच लिस्ट बनवायची आहे. पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुमची सिटी प्रिफरन्स, ब्रांच प्रिफरन्स या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच तुमची लिस्ट तुमची बनली गेली पाहिजे बाळांनो. ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल असतील तुम्ही सुद्धा एक सुद्धा कॉलेज खाली वरती झालं तुमचं तिथे ऍडमिशन कॅन्सल होऊन जाईल. मागच्या वर्षी विद्यार्थ्याने DY पाटील वरती टाकून ठेवलं होतं, खाली VIT टाकून ठेवलं होतं नजर चुकीने, है ना. त्याचं VIT बुक होऊन गेलं, DY पाटील बुक होऊन गेलं, VIT त्याला लागणार होतं तरी नाही लागलं. का? कारण नजर चुकीने एक कॉलेज खाली वरती होऊन गेलं. कारण तुम्हाला 1-2 कॉलेज नाही टाकायची लिस्टमध्ये, 50 कॉलेजेस कमीत कमी टाकायचे असतात, आणि एक कॉलेज खाली वरती झालं तिथं ऍडमिशन कॅन्सल, नेक्स्ट राऊंडला त्याला VIT ला सीटच अवेलेबल नव्हती. ही चूक तुमच्याकडून नको व्हायला बाळांनो. म्हणून आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. आता बॅच लवकरात लवकर क्लोज होते बाळांनो. लवकरात लवकर एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी कमी पर्सेंटाईल असतील तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT पॉसिबल आहे बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकतात. विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या खूप चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय बाळांनो. ठीक आहे, फक्त एक गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज पर्सनल काउन्सिलिंग व्यवस्थित केली. ठीक आहे, पर्सनल काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली बाळांनो. तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट आम्ही समजतो. त्यानुसार तुमच्या प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतो कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट आम्ही बनवतो आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला CET ला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण एक चांगलं कॉलेज तुम्हाला लागलं गेलं पाहिजे बाळांनो. पर्सनल काउन्सिलिंग नक्कीच करा. ठीक आहे, वाटल्यास तुम्हाला जिथून आवडत असेल तिथून करून घ्या बाळांनो, पण पर्सनल काउन्सिलिंग गरजेची आहे. कारण यापुढे तुम्हाला गोष्टी नाही माहित बाळांनो, कोणतं कॉलेज, काय प्लेसमेंट, कोणतं कॉलेज कुठं टाकलं गेलं पाहिजे, कोणत्या कॉलेजचा काय कॉलेज कोड आहे, कोणत्या ब्रांचचा काय ब्रांच कोड आहे, तुम्हाला काहीच ठाऊक नाही. आणि या अंधारामध्ये तुमचा हात पकडून कोणीतरी तुम्हाला चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवणार असलं पाहिजे बाळांनो. म्हणून पर्सनल काउन्सिलिंग नक्कीच एनरोल करा. मी असं नाही म्हणत की इथूनच करा, तुम्हाला जिथं आवडत असेल तिथून करून घ्या, पण करून घ्या बाळांनो. ठीक आहे, आपल्या पर्सनल काउन्सिलिंग मध्ये आपण डॉक्युमेंटेशन पासून व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राउंड 1 2 3 फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, सगळ्या गोष्टी कव्हर करतो. तुमचं कॉलेज लागल्यानंतर सुद्धा तुम्हाला हेल्प करतो स्कॉलरशिपसाठी. ठीक आहे, मागच्या वर्षी भरपूर विद्यार्थ्यांची 2 ते 3 लाख रुपये फीज होती बाळांनो, त्यांची फीज आपण 0 केली, फक्त राईट स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. तुमच्या सोबत पण या सगळ्या गोष्टी होतील. नक्कीच तुम्ही एनरोल करा. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट केले जातील बाळांनो, जे नेहमी तुमच्या सोबत असतील. एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल मेसेज करू शकतात, ते ऑल टाइम तुमच्यासाठी अवेलेबल असतील. ठीक आहे, तुम्ही तेच तुमची कॉलेज लिस्ट वगैरे सुद्धा बनवतील. मी सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व असेल बाळांनो. प्रत्येक विद्यार्थ्याची कॉलेज लिस्ट मी स्वतः व्हेरीफाय करतो, त्यानंतर विद्यार्थ्याला कॉलेज लिस्ट जाते. ठीक आहे, हाय पर्सेंटाईल, लो पर्सेंटाईल असतील बाळांनो, घाबरू नका. अजून सुद्धा 50% काम बाकी. बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. ठीक आहे, इथं एक चूक तुमची 3 महिन्याची चूक ना बाळांनो, तुम्हाला नेक्स्ट 4 वर्ष भोगावं लागतं, आणि 4 वर्षाची चूक तुम्हाला नेक्स्ट 20 वर्ष भोगावं लागतं बाळांनो. ठीक आहे, म्हणून या 3 महिन्यात व्यवस्थित निर्णय घ्या. ज्यांना माहिती असतं बाळांनो त्यांच्याकडून निर्णय घेत जा. काही अडचण असेल तुम्ही मला या नंबरला व्हॉट्सअप करा. कॉल रिसीव्ह करणे या प्रसंगी शक्य नाही बाळांनो, कारण इतके सारे विद्यार्थी कॉल करतात, शक्य नाही. जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल असतात त्यांचे कॉल नक्कीच आपण रिसीव्ह करतो, है ना. आता कॅप 1च्या तारखा झाल्या, आता कॅप 2च्या तारखांबद्दल. आता कॅप 1 नंतर काय होईल रे बाळांनो, कॅप 1 नंतर काय होईल, तुमचं फ्रीज, फ्लोट आणि ऑटो फ्रीज असे 3 ऑप्शन तुमच्या समोर ओपन होऊन जातील, है ना. असे 3 ऑप्शन ओपन होऊन जातील. फ्रीज करणं म्हणजे काय, जे कॉलेज तुम्हाला भेटलंय ते तुम्हाला बुक करायचंय. ठीक आहे, म्हणजे अजून मला राऊंड नाही खेळायचे सर, जे मला भेटलं त्याच्यात मी खुश आहे. ठीक आहे, मग तुम्ही फ्रीज करू शकता त्या कॉलेजला. फ्लोट करणं म्हणजे काय रे बाळांनो, फ्लोट करणं म्हणजे जे कॉलेज भेटलंय सर ते तर मला पाहिजे नाही, पण त्याच्याहून जर चांगलं भेटलं तर मला फ्लोट करायचंय सर. मग आता काय होतं बाळांनो, समजा 50 कॉलेजची लिस्ट टाकली, 40 नंबरचं कॉलेज तुम्हाला लागलं. दुसऱ्या राऊंडला जर 1 to 39 मधलं काही लागलं बाळांनो तुमचं, तर ते सिलेक्ट होऊन जाईल, 40 नंबरचं कॅन्सल होऊन जाईल. कारण CET काय म्हणते, 40च्या बेटर लागलं याला, म्हणून 40चं काढा आणि वरचं त्याला कन्सिडर करा, है ना. मग असं नाही की फ्लोट केल्याने तुम्हाला ही दोघी कॉलेज तुमच्या हातात राहतात, असं नाही. जे बेटर असेल बाळांनो ते तुमच्या हातात राहील, म्हणजे तुमच्या लिस्टच्या सगळ्यात वरचं, है ना. म्हणून लिस्ट इम्पॉर्टंट असते, कारण हे बेटरमेंट मध्ये पण लिस्ट काम करते, है ना. आणि ऑटो फ्रीज म्हणजे काय रे बाळांनो, पहिल्या राऊंडमध्ये पहिल्या नंबरचं कॉलेज लागलं, ऑटो फ्रीज होऊन जातं. दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या 3 मधलं कोणतंही लागलं, ऑटो फ्रीज होऊन जातं. तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या 6 मधलं कोणतंही लागलं ते ऑटो फ्रीज होऊन जातं. ठीक आहे, ऑटो फ्रीज म्हणजे ऑटोमॅटिक बुक होऊन जातं, तुम्हाला नेक्स्ट राऊंडसाठी नाही जाता येत, है ना.
आता हे केव्हा रिलीज होईल बाळांनो, हे रिलीज होईल तुमचं कॅप राऊंड 1च्या मॅट्रिक्स नंतर है ना, कॅप राऊंड 1च्या अलॉटमेंट नंतर. कॅप राऊंड 1च्या अलॉटमेंट नंतर तुम्हाला 3-4 दिवसात या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. ठीक आहे, त्यानंतर तुमच्या वॅकंट सीट्स रिलीज होतील. काय वॅकंट सीट्स तुमच्या समजून घ्या तुम्ही 4 ऑगस्ट पर्यंत रिलीज होऊन जातील. फ्रीज फ्लोट केल्यानंतर जे पण सीट्स उरतात ते 4-5 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला समजतील बाळांनो. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म मध्ये काही चेंजेस करायचे असतील तुम्ही 5 ते 10 ऑगस्ट पर्यंत चेंज करू शकतात. आणि 10 ऑगस्टला तुमचा काय लागून जाईल बाळांनो, राऊंड 2 लागून जाईल तुमचा. 10 ऑगस्टला राऊंड 2 तुमचा लागून जाईल. आता राऊंड 1 पेक्षा राऊंड 2 मध्ये खूप कमी सीट्स अवेलेबल असतात बाळांनो. राऊंड 1 मध्ये 100 जर सीट्स आहेत तर राऊंड 2 मध्ये फक्त 20 सीट्स अवेलेबल असतात है ना. कट ऑफ थोडंसं लो जातं पण सीट्स खूप कमी अवेलेबल असतात. त्यानंतर राऊंड 2 नंतर काय होईल बाळांनो, परत 3 स्टेप तुमच्या समोर होतील. फ्रीज, फ्लोट, ऑटो फ्रीज है ना. तिघांपैकी तुम्हाला काही ना काही करायचं असेल. त्यानंतर 15 तारखेपर्यंत तुमच्या वॅकंट सीट्स रिलीज होतील. त्यानंतर 20 तारखेपर्यंत 19 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा असेल बाळांनो. 20 ऑगस्टला तुमचं काय होऊन जाईल, फायनल राऊंड 2 तुमचा लागून जाईल बाळांनो है ना. त्यानंतर राऊंड 4 सेम गोष्ट बाळांनो, फ्रीज फ्लोट ऑटो फ्रीज तुम्ही राऊंड 3 केल्यानंतर तुमचा वॅकंट सीट 25 तारखेपर्यंत रिलीज होतील. 29 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा असेल. 30 ऑगस्ट पर्यंत तुमचा कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 संपून जाईल बाळांनो. केव्हापर्यंत, 30 ऑगस्ट पर्यंत. समजते गोष्ट है ना. तर हे शेड्यूल झालं तुमचं कॅप राऊंडचं बाळांनो. या पूर्ण कॅप राऊंडच्या शेड्यूलमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय जी तुमचं कॉलेज डिसाईड करणार आहे ती कॉलेज लिस्ट, फ्रीज, फ्लोट, ऑटो फ्रीजच्या प्रोसेसेस है ना. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग मधून करून घ्यायच्या आहेत है ना. त्यानंतर स्पॉट कॅप राऊंड मध्ये जे जे सीट्स बुक झाले बाळांनो, त्यानंतर काही सीट्स कॅन्सल झाले ते उरलेले सीट्स कशामध्ये जातात, स्पॉटमध्ये जातात. हे केव्हा माहित पडेल बाळांनो तुम्हाला, 1 सप्टेंबरला. केव्हा, 1 सप्टेंबरला. 1 सप्टेंबरला तुम्हाला स्पॉट राऊंडचे उरलेले सीट्स माहित पडतील आणि त्यानुसार कॉलेज त्यांचे सीट्स रिलीज करत राहील. ठीक आहे, ते टाइम टू टाइम तुम्हाला अपडेट घ्यावी लागेल कॉलेजकडून, कॉलेजच्या वेबसाईटवरून. ठीक आहे, स्पॉट राऊंड तेव्हा तुमचं पूर्ण सप्टेंबर महिना स्पॉट चालेल आणि ILS आणि मॅनेजमेंट राऊंड सुद्धा तुमचे पूर्ण सप्टेंबर महिना चालेल बाळांनो. तुम्हाला जर ऑफलाईन ऍडमिशन घ्यायचंय, डायरेक्ट पैसे भरून ऍडमिशन घ्यायचंय, डोनेशन भरून घ्यायचंय, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या सप्टेंबर पूर्ण महिना चालेल. आता आपल्या काउन्सिलिंग मध्ये आपण आतापासून जुलै 1 पासून तर तुमचं 30 सप्टेंबर पर्यंत कंप्लीट सपोर्ट असतो बाळांनो. प्रत्येक गोष्टीबद्दल आपण गाईड करतो. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ज्या विद्यार्थ्यांनी जून मध्ये घेतली त्यांना पूर्ण जून आपण सपोर्ट केला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3-4 महिने पूर्ण तुमच्या सोबत असतो आपण है ना, जेणेकरून तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळावं. नक्कीच एनरोल करा, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. ठीक आहे, 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे. 8 वर्षापासून जास्तचा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही स्वतः युट्यूबवर चेक करू शकता. पूर्ण टीम तुमच्या सोबत असते बाळांनो जेव्हा पण तुम्हाला गरज असते. ठीक आहे, कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होतील. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.